जय हिंद. ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा, महासंघ फक्त चालकांचा. आज दिनांक आज दिनांक 10 डिसेंबर 2025. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्याचा विषय म्हणजे प्रलंबित जे ई चलन फोटोशूट ई चलन चालकांवर आहे ते फोटोशूट ई चलनचे जे दंड आहेत त्या दंडामध्ये सूट मिळावी. येणाऱ्या 13 डिसेंबर 2025 रोजी महालोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि 2025 ची लास्ट महालोक अदालत आहे. तर आमच्या महासंघातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आहे की आम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून सतत पाठपुरावा करत आहे आणि निवेदने दिलेले आहे की वाहतूक शाखेला आपण एक समज देऊन वाहतूक शाखेसंदर्भात लोक अदालतमध्ये एक ज्युडिशियल प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी तिथं नेमणूक करून जे चालक तिथं आपला दंड ची तडजोड करण्यासाठी येणार आहे त्यांना त्या दंडामध्ये सवलत मिळावी आणि त्या दंडामध्ये सूट मिळावी यासाठी आम्ही सातत्याने महासंघामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि माननीय उपायुक्त गोहर हसन साहेबांना आणि वाहतूक शाखेला कंटिन्यू आम्ही सतत ते निवेदन वगैरे दिलेले, तरी पण आज तक कोणताही निर्णय त्यावर लागलेला नाही. त्यासाठी आज खास करून सर्व रिक्षा चालक बांधव सोलापुरातील मोठ्या प्रमाणात इथं हजर झाले आणि साहेबांना निवेदन दिलेले आणि एकच गोष्ट आम्ही एक ठामपणे सांगत आहे की जे प्रलंबित दंड आहे त्या दंडामध्ये आम्हाला सूट मिळावी. तडजोडमध्ये आम्हाला सूट मिळणे गरजेचे आहे. का म्हणजे लोक अदालतच्या जे ध्येय आहे ते ध्येयच हे की जे पण पक्षकार आहेत त्या पक्षकाराला तडजोड व्हावी आणि तडजोडमधून त्यांना सवलत मिळावी यासाठी लोक अदालत लागतात. पण गेल्या 3 लोक अदालत आणि त्यामागील गेल्या वर्षाची मागील लोक अदालतमध्ये आज तक आहेत एकही रुपयाचा तडजोड म्हणून माफी रिक्षा चालकांना किंवा बाकीच्या चालकांना मिळालं नाही. तर यासाठीच महासंघ ठामपणे हे 13 डिसेंबरची लोक अदालतमध्ये तडजोडी म्हणून रिक्षा चालकांना आणि बाकी सर्व चालकांना मदत करून आणि त्यांच्या तडजोड करून त्यांना दंड कमी करण्यात यावा. अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची तयारीत आहे आणि हेच आम्ही दाखवून दिलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना. आणि येणाऱ्या काळात जर तुम्ही तडजोडीच्या नावाने लोक अदालत भरवत असेल तर एकही चालक लोक अदालतमध्ये हजर होणार नाही अशी ग्वाही आम्ही सर्व महासंघातर्फे चालकांतर्फे देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.